स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे प्रति स्टडी पॉईंटमध्ये. आता आपण आज मॅथचा क्लास स्टार्ट करणार आहोत आणि बारावीचा पहिला चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक. कोणता? मॅथमॅटिकल लॉजिक होतो आपण. मॅथमॅटिकल लॉजिक याच्यामध्ये काय आपल्याला इथं लॉजिक म्हणजे समजून येत असं आपण. लॉजिक म्हणजे काय होते? तर्क. जसं एक सेंटेन्स राहते, स्टेटमेंट राहते, त्याच्यामधून आपल्याला समजून येते याच्यामध्ये कोणतं तर्क लागणार आहे. जसं आपल्याला एक हे आहे सेंटेन्स आणि हा स्टेटमेंट. त्यात काय सेंटेन्स जसं मोठं राहतं आणि स्टेटमेंट मध्ये दोन फॅक्टर होतात. जसं की एक तर ट्रू राहील किंवा फॉल्स राहील. याच्यामध्ये दोन्ही नाही राहू शकत. एक तर ट्रू फॉल्स हे दोन्ही नाही राहू शकत. एक तर ट्रूच राहील नाही तर फॉल्स राहील. जसं काय 2 इज अ इवन नंबर. हा काय बरोबर आहे? 2 इज अ हा इवन नंबर आहे, बरोबर आहे ना, म्हणून हा ट्रू आहे. आणि जसं आपण असं सपोज केलं 25 इज अ नॉट परफेक्ट स्क्वेअर. 25 परफेक्ट स्क्वेअर नाही का आहे ना, मग हा काय झाला? फॉल्स. तो सेंटेन्स मध्ये काय म्हटलंय? 25 इज अ नॉट परफेक्ट स्क्वेअर. तो परफेक्ट स्क्वेअर आहे, ठीक आहे, म्हणून हा सेंटेन्स फॉल्स झाला. असे दोन सेंटेन्स म्हणजे अलग अलग ट्रू किंवा फॉल्स राहील. दोन्ही एक नाही होणार का? नाही ना. म्हणून आपण एक बेसिक तुम्हाला 5 प्रॉपर्टी सांगायच्या. एक तर नॉर राहते, नॉट, ऑर, अँड, आणि दुसरं इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन. याच्यामध्ये इझिली तुम्हाला प्रॉपर्टी सांगतो केस 1 केस 2 मध्ये, ठीक आहे. याच्यामध्ये काय म्हणते? केस 1 हा झाला नॉट. मी तुम्हाला सांगतो हे प्रॉपर्टी तुम्ही हे बेसिक चांगले करून ठेवा, कारण तुम्हाला 12th नंतर ग्रॅज्युएशन कराल काही करा हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हे विचारणार जेई मध्ये जा, नेट मध्ये जा कोणते, आणि तुम्हाला हे एमसीक्यू टाइप मध्ये विचारणार. जेई मध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट येईल. हे चांगले बेसिक कन्सेप्ट करून ठेवा. प्रॉपर्टी 1, प्रॉपर्टी 2, नॉट, अँड, ऑर, गेट. जे गेट आहे ते तुम्हाला यूज होते फिजिक्स मध्ये, यूज होतात अजून मॅथमॅटिक्स मध्ये होते पण आहे, फिजिक्स मध्ये पण आहे. ते तुम्हाला समोर अजून जास्त डिटेल मध्ये पाहायला मिळणार. हे बेसिक आहेत, ते अजून ग्रॅज्युएशन मध्ये जाल तर डिटेल मध्ये बघायला मिळणार, ठीक आहे. हा झाला आपला केस 1 मध्ये काय झालाय? नॉट. 2 मध्ये आहे हा आपला हा अँड, आणि 3 मध्ये काय? ऑर. हे सध्या आपण 3च पॉइंट. याच्यामध्ये काय म्हणताय? जसं ट्रूथ टेबल तुम्हाला माहिती आहे का? TTFF. तसंच हा निगेशन आहे. निगेशन म्हणजे नॉट होते. जसं आपला ट्रूथ टेबल बघूया, हा एक या निगेशनचा बघूया. हा P, हा Q. जो आपण स्टेटमेंट राहते, स्टेटमेंट आपण सेंटेन्सला काय घेऊ शकतो? जर एक सेंटेन्स राहिला तर P घेऊ शकतो, 2 सेंटेन्स राहिला तर Q घेऊ शकतो, 3 सेंटेन्स राहिला तर PQR घेऊ शकतो, ठीक आहे. तर आपल्याला एकच सेंटेन्स घ्यायचा म्हणजे P आणि Q. PQ काय आहे? तर पीस घ्यायचं, एकच सेंटेन्स आहे, त्याच्यापुढे आपल्याला हा घ्यायला लागेल आणि हा निगेशन P. तर P काय आहे? एक तर ट्रू राहील किंवा फॉल्स राहील, दोनच राहील, T किंवा F. आपल्याला एक स्टेटमेंट मध्ये तुम्हाला प्रॉपर्टी सांगतो. सेंटेन्स एक फॉर्म्युला आहे 2 to the power n. म्हणजे एक सेंटेन्स राहील तर 2 to the power n म्हणजे n. एक सेंटेन्स आहे ते n म्हणजे 2 raised to the power 1 is equal to 2 झाले, ठीक आहे. अजून दोन सेंटेन्स राहतील. 2 सेंटेन्स राहतील 2 to the power 2 is equal to 2 raised to 2 काय होते? 4. 2 into 4, ठीक आहे. हे 4 प्रॉपर्टी येते. म्हणजे काय येईल इथं? TTFF. जसं समोर जाऊन असं आपण 3 टाकला, 3 raised to the power 3 म्हणजे काय येईल ते? 8 येईल. 8 प्रॉपर्टी येईल. जसं आपण 4 टाकला तसंच वाढत सो अप टू ऑन करता येईल, ठीक आहे. पण आता बघूया आपण फक्त याची टाक निगेशनची पाहणार आहोत, नॉटची पाहणार आहोत. तर काय होईल? P आणि निगेशन P म्हणजे TF आहे. त्याचं निगेशन करायला फक्त साईड चेंज करायचा आहे. जिथे T आहे तिथे F करायचा, जिथे F आहे तिथे T करायचा, ठीक आहे. तर आपण हा काय होईल? मग तर T आहे इथं F होईल आणि इथे F आहे तर T होईल. हे कोणती प्रॉपर्टी झाली? नॉटची. ही पहिली प्रॉपर्टी कंप्लीट झाली. आता दुसरी प्रॉपर्टी मध्ये काय म्हणते? अँड आहे, ठीक आहे. अँड आहे तर आपल्याला हे पुसून घेतो मी. केस 2 मध्ये काय म्हणताय? हा अँड. आता आपण ट्रूथ टेबल बघून घेऊया. याचं काय म्हणते? ट्रूथ टेबल. आता याचं काय येईल? 2 सेंटेन्स आहे.
ठीक आहे. इथं दोन सेंटेन्स आहे समजून घ्या. जसं पी आणि क्यू. तर आपण इथं पी आणि क्यू करून टाकू ना. पी हा क्यू. ठीक आहे. याला आपण काय करायचं आहे, हे करायचं आहे, हा साईन लावायचा पी क्यू. ठीक आहे. आपल्याला दोन सेंटेन्स आहे म्हटलं तर काय फॉर्म्युला काय आहे, 2 to the power n आहे ना, ते n मध्ये 2 पुट करायचा म्हणजे 2 to the power 2 म्हणजे काय होईल 4 येईल. ते 4 येतील स्टेटमेंट म्हणजे टी टी एफ एफ. ठीक आहे. याच्यात काय होईल टी एफ. ठीक आहे. या प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला सांगतो, हा जर दिसला कंजक्शन दिसला काही नाही पाहिलं तिथं, जिथं टी आहे तिथं ट्रू करून घ्या त्याचा. जिथं टी आहे टी दिसला तिथं ट्रू, टी एफ दिसला तिथं फॉल्स, टी एफ दिसला फॉल्स, टी एफ दिसला तिथं फॉल्स. म्हणजे इथं काय टी काय होईल टी एफ टी एफ आणि एफ फॉल्स. हा झाला तुमचा अँडचा. ठीक आहे. यात तुम्हाला सांगते एक स्टेटमेंट सांगते तुम्हाला. याच्यामध्ये काय म्हणते, जसं एक सेंटेन्स आहे 2 is a even number and, हा अँड लागला तर आपण हे एक सेंटेन्स लिहून टाकून याच्या साईडला. 2 is a even number and, हा important, and 25 is a perfect square. ठीक आहे. तर याच्यात काय, हा पहिला सेंटेन्स झाला आणि हा दुसरा सेंटेन्स झाला. तर याला आपण कन्सिडर करू पी आणि याला कन्सिडर करू क्यू. ठीक आहे. आणि जो मेन पार्ट आहे या सेंटेन्स मध्ये तो दिला हा अँड. अँडचा सिंबल काय, कंजक्शन येते. कंजक्शन कसं आहे, त्रिकोण, अशा त्रिकोण मध्ये. ठीक आहे. तर आपल्याला काय लिहावं लागेल याच्यामध्ये, हा पी आणि हा क्यू. ठीक आहे. याला सिंबल कोणता येणार आहे, कंजक्शन. हा वाला सिंबल येणार आहे. ते प्रॉपर्टी प्रूफ होते, दुसरी प्रॉपर्टी. समजलं का तुम्हाला सेंटेन्स आणि ट्रूथ टेबल. ठीक आहे. याच्यानंतर आपण पाहू केस 3. त्यानंतर आपण पाहणार आहोत केस 3. केस 3 मध्ये काय म्हणतो, डिस्जंक्शन म्हणजे ऑरचा प्रॉपर्टी सिंबल. जसं आपण जिथं आता याच्या पहिल्याची प्रॉपर्टी पाहिली, सेकंड प्रॉपर्टी अँड, दोन सेंटेन्सला जोडण्याचं काम कोण करत होता, अँड. याच्यात पण दोन सेंटेन्सचं काम कोण करत, फक्त ऑर करत. अँडच्या जागी ऑर येईल म्हणजे सेंटेन्स तोच राहील, फक्त कन्व्हर्सेशन त्याचा सिंबल काय होईल, चेंज होईल. ऑर आल्यामुळे सिंबल चेंज होईल. पण तोच सेंटेन्स लिहून बघूया आपण काय होते ते बघूया. 2 is a even number, हा ऑर आलाय मला. ठीक आहे. समजून घ्यायचं आहे. आणि 25 is a perfect square. ठीक आहे. हा झाला आपला सेंटेन्स पूर्ण. कोण, हा एक स्टेटमेंट आहे, हा एक स्टेटमेंट आहे. आपण याला पी मानू आणि याला आपण क्यू मानू. ठीक आहे. पी आता याच्यामध्ये ऑर आलाय तर आपण हे लिहून घेऊ पी क्यू. आर आल्यामुळे आपण हे कोणता देणार आहे सिंबल, डिस्जंक्शनचा देणार आहे ना. तर याचा काय होईल, उलटा त्रिकोण, फक्त त्याला वरतून टांगली नाही. ठीक आहे. हे समजला. सेंटेन्स तुम्हाला कोणताही विचारो, जर तुम्हाला हे दिसलं, पहाचा बरं पहिले अँड आहे ऑर आहे काय, जर हे दिसले तर सिंबल लक्षात ठेवायचा. तुम्हाला ते पाचही प्रॉपर्टी चांगल्याने तुम्हाला लक्षात ठेवायचं, कारण ते समोर पण कामी येणार आहे. ठीक आहे. आर आल्यामुळे डिस्जंक्शन आला म्हणजे उलटा त्रिकोण. हे झालं, कळलं. त्याचा आपण ट्रूथ टेबल बघूया आता. ट्रूथ टेबल काय म्हणते, ट्रूथ टेबल बघूया. ट्रूथ टेबल. ठीक आहे. ट्रूथ टेबल बघूया आपण याचं पी क्यू, पी डिस्जंक्शन क्यू. ठीक आहे. टी टी एफ एफ टी एफ टी एफ. ह्याच्यामध्ये काय म्हणते, जिथं एफ एफ दिसला ते फॉल्स, बाकी पूर्ण ट्रू.
जिथे फक्त एफ आणि एफ दिसला तिथे फॉल्स होते, बाकी ट्रू जाते पूर्ण. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होईल मग टी टी ट्रू होईल, ट्रू. टी एफ ट्रू होईल, ट्रू. एफ टी ट्रू होईल, ट्रू. आता याच्यात आपल्याला एफ एफ दिसतंय, तर हा काय होईल मग फॉल्स होईल ना, फॉल्स. फक्त या डिस्जंक्शन प्रॉपर्टी मध्ये फक्त एकच फॉल्स येते, बाकी पूर्ण ट्रू येते. ठीक आहे. हे प्रॉपर्टी झाली कंप्लीट आपली थर्ड प्रॉपर्टी. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या, आपण समोर बघू. ठीक आहे. आता चौथी प्रॉपर्टी बघू आपण. पाचवी प्रॉपर्टी एवढी इम्पॉर्टंट आहे, जो आपण चौथी प्रॉपर्टी आहे इम्प्लिकेशन वाली आहे. बाणाचा टोक माहित आहे त्या साईडने जाते, जसं तुम्हाला दिसला बाणाचा टोक. या प्रॉपर्टी मध्ये फक्त तुम्हाला एक कंडिशन लक्षात ठेवायची आहे. हा टी आहे, पहिले टी आणि मागून जर एफ आला तर फक्त तिथं का नाही फॉल्स होते, बाकी पूर्ण ट्रू राहते. ठीक आहे. हे जर प्रॉपर्टी दिसली तुम्हाला तिथं ट्रू फॉल्स होते, बाकी पूर्ण ट्रू होते. ठीक आहे. मग फक्त पहिले टी आला पाहिजे आणि नंतर एफ आला पाहिजे. एफ पहिले एफ राहिला नंतर टी राहिला तर हा नाही होत, मागून एफ पाहिजे, पहिले टी मग एफ. ठीक आहे. ते हा झाला इम्प्लिकेशनचा कंडिशन आहे. आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये काय म्हणते, आणि जो आपण ऑर अँड वापरत होतो त्या सेंटेन्स मध्ये, इथं कोणता आहे सेंटेन्स मध्ये म्हणजे जोडवण्याचं काम कोण करेल, इफ. आणि कोणता करेल, देन. हे दोन शब्द आहेत ना, हे जोडवण्याचे काम करतील. ठीक आहे. इफ आणि देन. आता प्रॉपर्टी 4 झाली. आता प्रॉपर्टी आपण 5 पाहू. प्रॉपर्टी 5 मध्ये काय म्हणते, डबल इम्प्लिकेशन म्हणजे दोन्ही साइडने माना शकतो. ठीक आहे. डबल इम्प्लिकेशन मध्ये आणि आता जसं आपण डिस्जंक्शन कंजंक्शन बघितला, ऑर अँड बघितला आणि इफ बघितलं, त्याच्यात ते दोन सेंटेन्सला जोडण्याचे काम कोण करत होते, इफ देन. आणि पाचव्या प्रॉपर्टी मध्ये कोण करणार आहे, इफ अँड ओनली इफ. जिथं जसं एक सेंटेन्स राहिला दोन स्टेटमेंटला जोडण्याचे काम कोण करेल, तिथे याच्यामध्ये पाचव्या प्रॉपर्टी मध्ये इफ अँड ओनली इफ करेल. ठीक आहे. इफ अँड ओनली इफ. ठीक आहे. हे जर दिसले तुम्हाला तर त्याच्यात का नाही साइन हा वाला येईल. जसं सेंटेन्स आपण एक्झाम्पल बघणारच आहोत याच्यावरचे, पण तुम्हाला सांगितलं जसं एक स्टेटमेंट सेंटेन्स राहिला पूर्ण, ज्याच्यात एक स्टेटमेंट दोन स्टेटमेंट राहतात, त्यांना जोडण्याचं काम कोण करते, इफ अँड ओनली इफ. ज्या शब्दात ज्या सेंटेन्स मध्ये राहील त्याला आपण डबल इम्प्लिकेशन म्हणू शकतो. ठीक आहे. तर आपण आता समोरचा एक्झाम्पल पाहूया. स्टार्ट. आता आपण पाचही प्रॉपर्टी बघितलं, त्याच्यावरचं आपण ट्रूथ टेबल बनवूया, म्हणजे समजून येईल आपल्याला काय कसं आहे त्या प्रॉपर्टीनुसार कसं आहे. ठीक आहे. तर आपण एक टेबल बनवून घेऊ पहिले ट्रूथ टेबलचा. ठीक आहे. पी क्यू हा पहिला आपण अँडचा घेऊन, मग ऑरचा घेऊन, मग इफचा घेऊन, मग इफ अँड ओनली इफचा घेऊन, म्हणजे ऑर अँड इफ इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे. तर हा अँडचा घेऊन पी क्यू हा एक झाला, हा पी डिस्जंक्शन क्यू झाला, किती झाला, पी इम्प्लिकेशन क्यू झाला, हा पी डबल इम्प्लिकेशन क्यू झाला. आणि लास्ट मध्ये आपण नॉटचा घेऊ, म्हणजे नॉटचा म्हणजे हा वाला सिम्बॉल. ठीक आहे. त्याच्यात दोन पीचा पण घेऊ आणि क्यूचा पण घेऊ. ठीक आहे. याच्यामध्ये हे पूर्ण बघू आपण. ठीक आहे. याच्यामध्ये आपण हे करून घेऊ, हे लिहून घेऊ पहिले आपण काय येते याच्यात, हे टी टी एफ एफ आणि हा टी एफ टी एफ. ठीक आहे. याच्यामध्ये काय होत आहे लक्षात द्या. आपण प्रॉपर्टी पहिलेच बघितली होती, तुम्हाला सांगितलं होतं डिस्जंक्शन कंजंक्शन राहिला अँड मध्ये राहिला काय सांगितलं होतं, फक्त जो टी टी दिसते तो फक्त ट्रू राहते आणि बाकी पूर्ण फॉल्स राहते. याच्यामध्ये कंडिशन आता का कोणती सांगा बरं, तुम्हीच सांगा, मी काही नाही. टी टी का होईल, ट्रूच होणार आहे ना, कारण कंजंक्शन आहे इथे. अँडची प्रॉपर्टी दिली आहे, तुम्हाला सांगितलं होतं सेंटेन्स कोणतेही राहो कंजंक्शन राहिला म्हणजे ट्रायंगल सरळ राहिला तर फक्त प्रॉपर्टी एकच लक्षात ठेवायची आहे, जिथं दोन टी दिसत ते प्रॉपर्टी फक्त ट्रू, बाकी पूर्ण फॉल्स. तर आपल्याला काय टी 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 एफ फॉल्स, एफ टी फॉल्स, जिथे एफ एफ दिसला ते पूर्ण फॉल्स कंजंक्शन मध्ये, एफ एफ हा तर फॉल्सच होणार आहे ऑब्विसली. आता दुसरी प्रॉपर्टी कोण, आपण हे पहिली प्रॉपर्टी, दुसरी प्रॉपर्टी, हे तिसरी प्रॉपर्टी, हे चौथी प्रॉपर्टी आणि ते पाचवी म्हणजे नॉटची. जे पहिली होती ते आपण पाचवी घेतली आहे. ठीक आहे.
तर याच्यामध्ये काय होईल, हा कंजक्शन झाला, डिजंक्शन म्हणजे ऑर ची प्रॉपर्टी. याच्यामध्ये काय आहे, जिथं तुम्हाला टीटी दिसल, जिथं तुम्हाला टीटी दिसल तो ट्रू, जिथे एफटी दिसल तो ट्रू, जिथे टीएफ दिसल तो ट्रू. फक्त या कंडिशन मध्ये काय, जिथे एफ एफ दिसेल, दोन्ही एफ, तो फॉल्स. मग याच्यामध्ये काय होईल, टी 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 एफ टी एफ टी एफ टी टी आणि एफ एफ फॉल्स. ठीक आहे. इम्प्लिकेशन मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं मी, इम्प्लिकेशन मध्ये जो हा पहिले टी आणि मागून जो एफ राहते, पहिले एफ नाही टी आणि एफ राहते, तो फक्त फॉल्स, बाकी पूर्ण ट्रू. जसं सपोज तुम्हाला सांगितलं इथं एफ राहिलं आणि इथं टी राहिलं, तर हा होणार आहे का तुमचा इम्प्लिकेशनचा फॉर्म? नाही. हा काय होणार आहे, ट्रूच होणार आहे. तुम्हाला मी काय म्हटलं होतं, आधी टी नंतर एफ, आधी टी नंतर एफ, हा फक्त फॉल्स होणार आहे, बाकी पूर्ण कंडिशन ट्रू. ठीक आहे. मग यामध्ये काय होणार आहे, टी 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 एफ, आता हे नंतर एफ आहे, तर हा काय होणार आहे, फॉल्स. ठीक आहे. एफ टी हा होणार आहे का, नाही, कारण आधी एफ आलाय म्हणून हा टी. आता हा इथं टी आहे, इथं एफ आहे, एफ एफ आहे, तर होणार आहे का, नाही, कारण इकडे टी पाहिजे, टी ऑब्विसली पाहिजेतच, म्हणून हा एफ एफ टी ट्रूच होणार आहे. ठीक आहे. हे झाली तिसरी कंडिशन. चौथी कंडिशन मध्ये काय म्हणते, डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन मध्ये काय म्हणते, इफ अँड ओनली इफ. जिथे तुम्हाला टी एफ किंवा एफ टी, एक टी एक एफ किंवा एक टी एक एफ एफ राहिला ना, तो फॉल्स होणार आहे. बाकी जर कसे टी टी राहिला तर ट्रू, एफ एफ राहिला तर ट्रू. फक्त दोन्ही याच्यामध्ये सेम राहिले तर ठीक, नाही तर अलग राहिले जसं टी एफ एफ टी, हे फॉल्सच होणार आहे, बाकी ट्रू होणार आहे. मग याच्यामध्ये काय होणार आहे, टी टी ट्रू होईल, टी एफ फॉल्स होईल, एफ टी फॉल्सच होणार ना. तुम्हाला सांगितलं तर दोन्ही कंडिशन सेम पाहिजे. मग इथं टी आहे, इथं टी आहे, टी होईल, इथे एफ आहे तर इथे एफ आहे, तर हाई ट्रूच होणार आहे, हाई ट्रूच होणार आहे. ठीक आहे. हे दोन ट्रू झाले. याच्यात एफ आहे, याच्यात एफ आहे, याच्यात टी आहे, म्हणजे अलग अलग आहे, हा एफ आहे, हा टी आहे, तर मग काय होणार आहे, फॉल्सच होणार आहे ना, आपण फॉल्सच लिहू. ठीक आहे. हा झाला कंडिशन 4. आता कंडिशन तुम्हाला हे 5, दोन्ही मिळून कंडिशन 5 आहे, सांगतो तुम्हाला कशी आहे. याच्यात टी टी एफ एफ दिसतंय, फक्त साइन चेंज करायचं. आपण पहिल्या प्रॉपर्टी मध्ये पाहिलं होतं, जसं सेंटेन्स एकच राहिला तर टू दी पॉवर एन ची पॉवर काय ते 1 असलेलं आपण, म्हणजे टू दी पॉवर 1 इज इक्वल टू 2, म्हणजे दोनच प्रॉपर्टी आहेत. ठीक आहे. याच्यात फक्त साइन चेंज करायचं. इथं टी आहे, इकडे फॉल्स येणार, इथं टी आहे, इथं फॉल्स येणार, इथं फॉल्स आहे, इथं ट्रू येणार, इथं फॉल्स आहे, इथं ट्रू येणार. झाला पी चा. आता क्यू दिला, इथं क्यू चा बघा, क्यू च्या लाईन मध्ये पहिले टी आहे, टीचं साइन चेंज काय होईल, फॉल्स. इथं फॉल्स आहे, फॉल्सचं चेंज काय होणार आहे, ट्रू. इथं ट्रू आहे, अजून काय होणार आहे, फॉल्स. इथं फॉल्स आहे, अजून काय होणार आहे. ठीक आहे. एवढं समजला हा टेबल. पूर्ण प्रॉपर्टी याच्यामध्ये तुम्हाला घेऊन घेतली आहे. पहिली प्रॉपर्टी, दुसरी प्रॉपर्टी, तिसरी प्रॉपर्टी, चौथी प्रॉपर्टी, पाचवी प्रॉपर्टी. ठीक आहे. तर आपण हा समजला. याच्यावरची आता एक्झाम्पल बघूया आपण. स्टार्ट. आता आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. मी तुम्हाला एक्झाम्पल लिहून देणार आहे. बघा आता याच्यावरचे पहिला सेंटेन्स काय म्हणते, आपण रेट लिहून घेऊ. ठीक आहे. 3 इज ए प्राइम नंबर. 3 इज ए प्राइम नंबर. ठीक आहे. अँड हा दिलाय. आता या ब्लॅक पेन घेऊन, म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे काय आला त्याच्यात. अँड. ठीक आहे. अँड झाल्यावर काय दुसरं सेंटेन्स स्टेटमेंट काय, दुसरा हा पहिला स्टेटमेंट झाला, आता दुसरं स्टेटमेंट कोण काय, 4 इज ए रॅशनल नंबर. 4 इज ए रॅशनल नंबर. ठीक आहे. हा पहिला सेंटेन्स आणि हा दुसरा सेंटेन्स. आता तुम्हाला सांगायचा हा का होणार आहे, कशामध्ये येणार आहे. तर आपण सपोज घेऊन घ्या, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगून देतो, त्याच्यानंतर तुम्ही कंप्लीट करू शकता आरामात. ठीक आहे. तर हा काय होणार आहे, हा आपण याला मानू पी आणि याला आपण काय मानणार आहोत, क्यू. ठीक आहे. समजला. आता तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला पाचही प्रॉपर्टी सांगितलं होतं काय आहे काय नाही, कंजंक्शन कोणते येते, डिस्जंक्शन कोणते येते, इम्प्लिकेशन कोणते येते, डबल इम्प्लिकेशन कोणते येते, आणि त्याच्यामध्ये काय येते. जर ऑर आला तर काय येते,
अँड आला तर कोणता सिम्बॉल येते, इफ आला तर कोणता सिम्बॉल येते, इफ अँड ओनली इफ आला तर कोणता सिम्बॉल येते. आता तुम्हीच सांगा अँड आला तर कोणता सिम्बॉल येणार आहे? ट्रायंगल येणार आहे ना सरळ. ठीक आहे, आपण याला आपण पी मानू, हा पी आणि हा क्यू. तर आता कोणता येणार आहे याच्यामध्ये साइन येणार. ठीक आहे, हा येणार आहे ना. तर आपण याला पूर्ण स्टेटमेंट नुसार आन्सर लिहायचा. हा तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. ठीक आहे मी. तर काय येणार आता एक एक प्रॉपर्टी नुसार. लेट पहिला सेंटेन्स लिहू. पी इज इक्वल टू काय, पहिला स्टेटमेंट काय, पी इज इक्वल टू काय येईल आपल्या. मग हा दिलाय ना आपण पी मानलाय ना याला. तर पी काय 3 इज ए प्राइम नंबर. ठीक आहे. आता क्यू दुसरं स्टेटमेंट काय आहे, 4 इज ए रॅशनल नंबर. तर आपण काय लिहिणार आहोत, क्यू इज इक्वल टू 4 इज ए रॅशनल नंबर. आता तुम्हीच सांगा स्टेटमेंट 3 इज हा प्राइम नंबर आहे का, आहे ना. तो का होईल, ट्रू होणार आहे का फॉल्स होणार आहे? ऑब्वियसली ट्रू होणार आहे ना, म्हणून तो ट्रू. आपण याच्या समोर लिहून टाकू थोडासा समजण्यासाठी, ब्रॅकेट मध्ये हा ट्रू होणार आहे. ठीक आहे. 4 इज ए रॅशनल नंबर बरोबर आहे ना. 4 इज ए रॅशनल नंबर आहे ना, आहे का नाही, आहे ना. 4 इज ए रॅशनल नंबर बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की चूक आहे, बरोबर आहे ना. तर मग आपण काय करणार आहोत, त्यासमोर ट्रू लिहून ठेवणार. ही प्रॉपर्टी झाली. ठीक आहे. आता आपण कसं लिहिणार आहोत फॉर्म मध्ये, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं लिहिणार आहोत, हा पी आणि हा क्यू. याला कोणत्या शब्दाने जोडला, अँड ने जोडला, तर आपला सिम्बॉल काय कंजक्शन झालं. ठीक, हे झाले तुमचा पहिला एक्झाम्पल. ठीक आहे. आता सॉल्व्ह करता येईल का तुमच्या अशा ह्याच्याने? ठीक आहे ना, सॉल्व्ह करता येईल ना. आपण समोरचा पाहूया आता एक्झाम्पल. ठीक आहे. मी तुम्हाला सोडवायला देतो, तुम्हा सर्वांना सोडवायला देतो. ठीक आहे. मी बघूया आपण, हे पुसून घेतो मी. झालं का? आता तो आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया. का म्हणजे दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये, ठीक आहे, एक्झाम्पल आपण सेंटेन्स लिहून घेऊ. सेंटेन्स काय माहित आहे का, इफ, एक मिनिट, इफ मुंबई इज इन महाराष्ट्र. ठीक आहे. आता याला जोडण्याचं काम कोणतं शब्द करता, मी दुसऱ्या पेनने लिहितो म्हणजे तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे. देन, तुम्हाला सांगितलं होतं कोणत्या, दोन शब्द सांगितलं होतं कोणत्या सिम्बॉल मध्ये येते. ठीक आहे. दुसरा स्टेटमेंट मध्ये याच्यामध्ये दुसरं स्टेटमेंट काय आहे, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. दिल्ली इज ए कॅपिटल ऑफ इंडिया. आता तुम्हीच सांगा हे काय, हे बरोबर आहे का चूक आहे, तुम्हीच सांगा. आता हा स्टेटमेंट आपण 1 मानूया आणि स्टेटमेंट हा 2 मानू. ठीक आहे. इफ मुंबई इज इन महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबई येते, ऑब्विसली येते ना. आपण हा सेंटेन्स पी मानूया, म्हणजे पी लिहूया. लेट पी इज इक्वल टू इफ मुंबई इज इन महाराष्ट्र. ठीक आहे. आणि सेकंड स्टेटमेंट का म्हटलंय, सेकंड स्टेटमेंट मध्ये आपण पाहू क्यू. ठीक आहे. क्यू का म्हणते, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. बरोबर आहे ना, दिल्ली इज ए कॅपिटल ऑफ इंडिया. झाले 2 स्टेटमेंट. आता तुम्हीच सांगा, इफ मुंबई इज इन महाराष्ट्र, बरोबर आहे की नाही, चूक आहे का सांगा. बरोबर आहे ना, महाराष्ट्रामध्ये येते ना मुंबई. तर आपण हा का झाला, ट्रू झाला. ठीक आहे. क्यू, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. सांगा आता तुम्ही सांगा बरं, दिल्ली हे इंडियाची कॅपिटल आहे की नाही, आहे ना कॅपिटल. हा ट्रू सेंटेन्स झाला मग. ठीक आहे. तर आता याच्यात मध्ये का म्हणते, तुम्हाला या सेंटेन्स मध्ये पाहायचंय या 2 स्टेटमेंटला जोडण्याचं काम कोणता शब्द केला.
कोणता शब्द केलाय? हा देन केलाय ना. तर आपण बघितलं होतं देनचं सिम्बॉल काय येते, इफ आणि देन. आज सिम्बॉल कोणतं बघितलं होतं? इम्प्लिकेशन बघितलं होतं, म्हणजे बाणाचं टोक बघितलं होतं. ठीक आहे. तर आपण हा लिहून घेऊ सेंटेन्स 1 आणि 2 पी आणि क्यू लिहून टाकू. आता देन दिलाय तर याच्यामध्ये सिम्बॉल कोणता येणार आहे? ॲरो म्हणजे बाण इम्प्लिकेशनचा. ठीक आहे. इम्प्लिकेशनचा आला म्हणजे हा झाला प्रूफ आपला, हा सेंटेन्स. ठीक आहे. हा प्रूफ झाला की नाही? झाला ना. तर आपण हा एक्झाम्पल दुसरा झाला. आता तुम्हाला सोडवण्यासाठी देतो, आत्ता सोडवण्यासाठी देतो. ठीक आहे. मला सॉल्व्ह करून दाखवा. एक एक्झाम्पल देतो. ठीक आहे. चला. ऑल फ्लॉवर आर रेड और, ठीक है, काउज और ब्लैक. हा झाला पूर्ण सेंटेन्स. आणि दोन्ही स्टेटमेंटला जोडण्याचं काम कोणता केलाय? ऑरनी केलाय. मला या एक्झाम्पल हा सॉल्व्ह करून दाखवा. झालं का रे? झाला सर्वांचा? झाला का रे? नाही ना. सोपे आहे. तुम्हाला पहिले याच्यामध्ये स्टेटमेंट मध्ये मांडून घ्यायचं, पी आणि क्यू याच्यामध्ये मांडून घ्यायचं तुम्हाला. ठीक आहे. ते नाही झालं? झाला ना. गुड. मी सांगतो तुम्हाला काय, ज्यांचं नाही झालं त्यांच्यासाठी मी सांगणार आहोत. पी सेंटेन्स आपण हा पकडून, क्यू सेंटेन्स आपण हा पकडून. ठीक आहे. पी मध्ये काय दिलं आहे? ऑल फ्लॉवर्स आर रेड. आणि क्यू मध्ये काय दिलं आहे? काउज आर ब्लॅक. ठीक आहे. तर हे सेंटेन्स बरोबर आहे का चूक आहे तुम्ही सांगा आता. ऑल फ्लॉवर्स आर रेड म्हणजे पूर्ण फुलं हे का रेडच कलरचे राहतात का? सांगा ना तुम्ही. नाही ना. तर फॉल्स आहे. आपण फॉल्स लिहू इथं. ठीक आहे. आणि काउज आर ब्लॅक म्हणजे गाई का हे काळ्याच कलरचे राहतात का? नाही ना. कोणत्या कलरचे राहतात? पांढरा राहतात. ठीक आहे. आपण याला आपण फॉल्स म्हणूया. ठीक आहे. तुम्हाला याच्यात एक पद्धत अजून ऍड करून देणार आहोत, जे आपण ट्रूथ टेबलनी काढलं होतं बघा. एफ का होते त्याच्यामध्ये, ऑर मध्ये का होते, अँड मध्ये का होते, जर ट्रू एफ आला तर का होते. ठीक आहे. ते याच्यामध्ये आपण काढून देऊया. ठीक आहे. हा झाला पी आणि हा झाला क्यू. याच्यामध्ये या दोन स्टेटमेंटला जोडण्याचं काम कोण करताय? ऑर करताय ना. तर ऑरचा सिम्बॉल काय सांगा तुम्ही मला. ऑरचा सिम्बॉल काय? उलटा आहे ना. उलटा म्हणजे समजून जायचं. उलटा काय? त्रिकोण. तर हा आपण लिहूया इथं त्रिकोण. आता पी स्टेटमेंट काय ट्रू आहे का फॉल्स आहे? याच्यात आता तुम्हाला सांगता याच्यात समोर अजून समोर सांगता तुम्हाला. जर विचारलं 1 मार्क साठी विचारते, काढून दाखवा मग. ठीक आहे. पी आणि क्यू याच्यात आपण पी स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स आहे ना. आपण फॉल्स लिहू इथं. हा जसा तसा लिहून टाकू. हा कन्व्हर्शन जसा तसा राहते सिम्बॉल. ठीक आहे. क्यू स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स आहे ना. फॉल्स लिहून टाकून हा झाला. तर आपण ट्रूथ टेबल काढलं होतं, आठवते का तुम्हाला? एफ का होते और डिजंक्शन मध्ये, और या प्रॉपर्टी मध्ये एफ फॉल्स होते ना. एफ बाकी पूर्ण सोडून फक्त एफ फॉल्स होते, बाकी ट्रू. ठीक आहे. इथं हा एफ का होणार आहे? फॉल्स. हे झालं तुमचा एक्झाम्पल. ठीक आहे. आता आपण हे झाले सर्व सेंटेन्स वगैरे. आता आपण ट्रूथ टेबलचे एक्झाम्पल बघणार आहोत. आता हे तुम्हाला समजले असतील, सर्व 5 प्रॉपर्टी समजले असतील, त्यानंतर तुम्हाला तुमचं ट्रूथ टेबल आरामात काढता येते सर्वांना. ठीक आहे. तुम्हाला मी एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतो कसं आहे ते समजून घ्या.
तर आपल्याला दिला एक्झाम्पल, कोणता दिला एक्झाम्पल नंबर 1. काय म्हणते याच्यात एक्झाम्पल नंबर 1? P कंजंक्शन Q इज इक्वल टू P इम्प्लिकेशन नोटेशन ऑफ Q. हा वाला दिला आपल्याला एक्झाम्पल. याचा आपण ट्रूथ टेबल बनवायचा आहे. तर आपण ट्रूथ टेबल बघूया याचा काय आहे समोर. ठीक आहे. हा P हा Q. ठीक आहे. हा PQ झाला. त्याच्यामध्ये काय आहे ते निगेशन दिसतंय का आपल्याला? निगेशन दिसतंय ना, तर निगेशन काढून टाकायचं. कोणतं निगेशन दिसतंय? Q चं निगेशन दिसतंय. म्हणजे आपल्याला Q चं निगेशन ऑलरेडी काढून टाकायला आहे. ठीक आहे. Q चं निगेशन झाला. आता आपल्याला PQ हा एक दिला PQ. ठीक आहे. 1 2 3 4 आणि हा का दिलाय P रेस्ट टू द पॉवर Q. म्हणजे P हा इम्प्लिकेशन ऑफ रेस्ट टू द निगेशन ऑफ Q गेलाय. म्हणजे हा P इम्प्लिकेशन ऑफ निगेशन Q हा झाला एक. ठीक आहे. हे आपल्याला काढायचं आहे. आता तुम्हाला सिंपल आणि इझी भाषेत सांगतो. तुम्हाला प्रॉपर्टी लक्षात असतील तर तुम्हाला काहीच हार्ड नाही, पूर्ण इझी आहे. ठीक आहे. ते याला आपण हे लिहून टाकू पहिले. कोणते ट्रू आहे आणि कोणते फॉल्स आहे. T T F F यात काय मग एक T एक F एक T एक F म्हणजे T F T F. ठीक आहे. आता तुम्हाला सांगितलं होतं निगेशन साइन दिसला, ज्याचा निगेशन ज्याच्या समोर निगेशन आला त्याचा फक्त साइन चेंज करून टाकायचा. काय सांगतो? साइन चेंज. म्हणजे काय होईल? आता Q चा दिलाय T चा काय होईल? F. F चा काय होईल? T. T चा काय होईल? F. आणि F चा काय होईल? T. समजलं इजी? आता तुम्हाला काय करायचं आहे? कंजंक्शनचा काढायचा म्हणजे अँड चा काढायचा आहे. अँड चा काढायचा राहिला तर काय सांगितलं तुम्हाला प्रॉपर्टी मध्ये? फक्त जिथं TT दिसला तो T बाकी पूर्ण फॉल्स. जिथं TT दिसला तिथं ट्रू बाकी पूर्ण फॉल्स. तर हा आपल्याला सोडून द्यायचा आहे. हा वाला पोर्शन सोडून द्यायचा आहे. याचा काही काम आहे का? याच्यात P आणि Q दिसतंय ना, निगेशन नाही दिसत, याचं काही काम नाही ना, आपण सोडून देऊन याचं म्हणजे ब्लॉक केलाय, म्हणजे हाईड केलाय. समजून घ्या. इथं फक्त हे दोन टेबल, हे दोन रो आहे. समजून घ्या. म्हणजे आता का दिसतंय तुम्हाला TT या कंजंक्शनच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी जिथं TT दिसला तो फक्त T ट्रू बाकी पूर्ण फॉल्स. तर याला काय लिहायला लागलं आपण? TT आहे ट्रू लिहू. ट्रू. TF F आहे फॉल्स. FT F आहे फॉल्स. इथं ऑब्वियसली FF दिसतंय तर काय ट्रू येईल का फॉल्स? फॉल्सच येईल ना. या प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला सांगितलं होतं जसा तुम्हाला सरळ त्रिकोण दिसला, सरळ त्रिकोण दिसलं तुम्हाला फक्त जिथं TT दिसते ते प्रॉपर्टी लक्षात ठेवायचं. जिथं TT दिसते फक्त T बाकी पूर्ण F. ठीक आहे. आता इथं लक्ष द्या. याला हाईड करा आणि याला हाईड करा. हे फक्त दोन रो ठेवा. रो आणि P आणि निगेशन Q. इथं दिसतंय साइन कोणता दिसतंय? इम्प्लिकेशनचा बाणाचा टोक दिसतंय. याच्यामध्ये प्रॉपर्टी काय सांगितलं होतं तुम्हाला? पहिले T आणि मागून जर F दिसला तिथं फक्त F बाकी पूर्ण ट्रू. ठीक आहे. तर आता तुम्हाला हे दोन पाच आहे. हा एक कॉलम पाच आहे आणि हा एक कॉलम पाच आहे. हा एक तुम्हाला रेड पेन समजून घेतो म्हणजे समजलं पाहिजे. ठीक आहे. हे दोन घ्यायचे आहे. तर काय होईल? मी इथं पण साइन पण देतो का करायचं. PQ TF काय होणार आहे? फॉल्स. तुम्हाला सांगितलं होतं जर मागून F दिसला तर फॉल्सच होणार आहे. ठीक आहे. तर मग आपण काय लिहिणार आहोत? F. T काय होणार आहे? TT ट्रूच होणार आहे. F आता काय होणार आहे सांगा तुम्ही? याचं ऑब्वियसली ट्रूच होणार आहे ना. मी तुम्हाला याच्यामध्ये कंडिशन का सांगितली होती? ही कंडिशन सांगितली होती पहिले ट्रू मग नंतर जर F राहिला तर फॉल्स होते. बाकी काही नाही. TT जरी राहिला तर ट्रू होते, FF जरी राहिला तरी ट्रू होते आणि FT जरी राहिला मागून T आहे तरी ते ट्रू होते. फक्त त्या कंडिशन मध्ये लक्षात ठेवायचं आहे पहिले ट्रू नंतर जर फॉल्स राहिला तर फॉल्स होणार आहे. हे झालं FFT. आता FT आहे. FT काय होणार आहे? ट्रूच होणार आहे ना. नंतर तर F नाही ना, आधी F आहे मग नंतर T आहे तर म्हणजे ट्रू होणार आहे. ठीक आहे. हा झाला तुमचा ट्रूथ टेबल. अशाच पद्धतीने करायचे आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला हे समजलं का? बाकीचं आपण उद्याला बघूया. थँक्यू व्हेरी मच. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि माझ्या स्टुडंटला मी होमवर्क देतो. ठीक आहे. हे स्टुडंट बाकीचे स्टुडंटला तुम्ही आणि तुम्ही जर लेक्चर तुम्ही जर सॉल्व्ह करून पास असाल
तुम्हाला समजले असेल कारण तुमची नवीन बॅच आहे ना, म्हणून तुम्हाला जर समजले असतील तर सॉल्व्ह करून बघा. मी असं नाही म्हणत तुम्ही सॉल्व्ह केलेच पाहिजे, तुम्ही प्रयत्न करा, आले तर चांगलंच आहे ना तुमच्यासाठी. आमच्या स्टुडंटला बाकीच्यांना होमवर्क देतो मी याच्यावरचे, कारण यांचे ऑलरेडी झालं हे रिपीट, जे आता ज्यांना समजलं नाही ते रिपीट बसले त्याच्यामुळे त्यांना होमवर्क देतो जास्तीचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला होमवर्क, ठीक आहे, पहिला याच्या कामध्ये पी डबल इम्प्लिकेशन क्यू, पी कंजक्शन क्यू, इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी, कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. हा एकच देतो तुम्हाला, जास्ती नाही. हा एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या आपला, हा एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या मी तुम्हाला म्हणतो. ठीक आहे, आजच्यासाठी एवढाच, बाकी उद्याला आपण बघूया. ठीक आहे.